आज आपण शिराळाचा ऐतिहासिक जो विषय आहे नागपंचमी त्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये मागणी केली। आज मागणी जी आहे ती अनेक वर्षाची शिराळकरांची प्रलंबित मागणी आहे। 2002-03ला एक जनहित याचिका झाली होती आणि त्या जनहित याचिकेच्या माध्यमातून शिराळकरांची असणारी जी जिवंत नागपूजेच्या संदर्भातली नागपंचमी साजरी करण्याची जी त्यांची आख्यायिका आहे, पूर्वपीठिका आहे, पूर्व इतिहास आहे, गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं त्यांच्या आशीर्वादानं जिवंत नागाची नागपंचमी साजरी करण्याचा आशीर्वाद गोरक्षनाथ महाराजांनी दिला होता आणि ती सालाबादप्रमाणे हजारो वर्ष चालू होती। दुर्दैवानं काही अडचणी झाल्या। वन खात्याच्या माध्यमातून असणारा जो 1972चा जो वन्यजीव सुरक्षा कायदा आहे त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातले त्या संदर्भात हे झाल्यामुळं केस झाल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं त्या नागपंचमीला जी जिवंत नागाच्या पूजेचं स्वरूप होतं ते मधल्या काळामध्ये आम्हाला तशा पद्धतीची नागपंचमी साजरी करता आली नाही। सरकारनं संनियंत्रण समिती नेमून जो निर्णय घेतला होता त्यामध्ये सरकारच्या निर्णयाला बांधील राहून शिराळकरांनी सातत्यानं सहकार्य केलेलं आहे, पण तरीही आमच्या मनामध्ये सातत्यानं ही सल होती की आपल्या जिवंत नागाची पूजा करण्याची, शिराळकरांची जी नागपंचमी साजरी करण्याची जी रीत आहे ती परत एकदा पूर्ववत सुरू व्हावी आणि त्यासाठी आमदार झाल्यानंतर ह्या अधिवेशनामध्ये नागपंचमी आता मला वाटते श्रावण पंचमीच्या दिवशी नागपंचमीचा सण आहे आणि त्या सणाच्या अगोदर आपल्याला तशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतोय का अशा पद्धतीचा प्रयत्न आपण ह्या लक्षवेधीच्याद्वारे केलेला आहे। त्याच्या पाठीमागची सकारात्मक भूमिका अशी आहे की केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या सर्व रूढी परंपरा आणखीन सणांच्याकडे बघत आलेला आहे। आता जर तुम्ही बघितलं असेल तर केंद्र सरकारनं स्थानापन्न झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम केलं तर सुब्रमण्यम समिती नेमली आणि त्या सुब्रमण्यम समितीनं अशा पद्धतीनं ज्या कायद्यांमुळं धार्मिक भावना किंवा घटनेच्या माध्यमातून दिलेले जे घटनात्मक अधिकार आहेत, मग कलम 25 असेल, कलम 26 असेल, की ज्यामुळं तुम्ही धार्मिक रीती रिवाज परंपरा ह्या असणाऱ्याला अधीन राहून आपण आपली असणारी जी काही पूजेची आहे किंवा आपले असणारे धार्मिक रिवाज साजरे करण्याच्या संदर्भातला अधिकार मिळतो तो असणारा परत एकदा त्याच्या संदर्भातलं पुनरावलोकन करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला। आज तामिळनाडूमध्ये जालीकट्टूचा निर्णय या केंद्र सरकारच्या ह्या सकारात्मक धोरणामुळे झालेला आहे। त्याचबरोबर बैलगाड्यांच्या शर्यतीच्या संदर्भातला अनेक दिवस आपल्या सगळ्यांची प्रलंबित मागणी आहे ती केंद्र सरकारने आपल्या प्रयत्नानं मार्गी लावलेली आहे। हत्तींच्या संदर्भात सुद्धा हत्तीसुद्धा सुरक्षित वन्यजीव म्हणून वन्यजीव सुरक्षा कायद्याअंतर्गत अंतर्भूत असणारा प्राणी आहे। हत्तींच्या संदर्भात सुद्धा फॉर सेरेमनियल पर्पजेस अँड रिलिजियस पर्पजेस हत्तींचा सुद्धा अपवाद करण्याच्या संदर्भातला केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे। मग नागपंचमीच्या बाबतीत जिवंत नागाच्या पूजेच्या बाबतीत आपण सुद्धा प्रयत्न केला तर केंद्र सरकार सकारात्मक धोरण घेऊ शकेल अशा पद्धतीने। नागपंचमी हा शिराळकरांचा अगदी भावनेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, मात्र तुम्ही लक्षवेधी त्या ठिकाणी मांडलेले आहे, मात्र शिराळात जिवंत नागाची पूजा करण्याचं भाग्य शिराळकरांना मिळणार का? म्हणजे सरकारचा काय नेमका मानस आहे? सरकारनं देवाभाऊंच्या सरकारनं गणेश नाईक साहेबांनी तिथं अत्यंत स्वयंस्पष्ट सांगितलं की गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादानं सुरू असणारी जी आपली जिवंत नागाची नागपूजा आहे जिला खंड पडला होता ती परत पूर्ववत सुरू करण्याच्या संदर्भातले सगळे प्रयत्न केंद्र स्तरावरती पाठपुरावा करून राज्य सरकार त्या संदर्भात कुठलीही गोष्ट कुठल्याही बाबतीत कमतरता पडून देणार नाही अशा पद्धतीचे स्पष्ट पटलावरती सभागृहाच्या पटलावरती तशा पद्धतीचे आश्वासन दिलेलं आहे। अगदी ज्या पद्धतीनं तुम्ही शिराळ्याच्या नागपंचमीचा विषय लावून धरलेला आहे त्याच पद्धतीनं आज इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी देखील ती मागणी केली की जिवंत नागाची पूजा ही शिराळकरांना करण्याचं भाग्य मिळावं। त्यांच्या या वेदनाकडे कसं बघतात? असं आहे की ते आपल्या विधानसभेचे सदस्य आहेत, शेजारच्या मतदारसंघातले आहेत। शेवटी धार्मिक सण साजरा करत असताना तिथं आपण एक दृष्टिकोन व्यापक ठेवायला लागतो की नागपंचमी ही आपली जिवंत नागाची साजरी करण्याच्या संदर्भातली जी उत्कट भावना आहे ती उत्कट भावना जी आमची शिराळकरांची आहे त्याला जर कोण सहयोग किंवा त्याला समजा जर कोण सहकार्य करत असेल तर त्या बाबतीत निश्चितपणे आनंदच आहे। अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल। संपर्क 023 42 22 57 75। आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच AV9 मराठीला सबस्क्राईब करा।